नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। आज आहे 14 सप्टेंबर। 14 सप्टेंबरच्या लाईव्हच्या माध्यमातून 15 सप्टेंबरचा दिवसभराचा आढावा आपण आज देतो आहोत। परतीच्या पावसासंदर्भात आपण मागील 15 दिवसापूर्वी भाकीत केलं होतं, त्याची पूर्वकल्पना तुम्हाला मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आज सोशल मीडियावरती देखील सगळ्यांनी आपले मेसेज बदलताना देखील आपण पाहतो आहोत। मित्रांनो, आजचा लाईव्ह बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक चांगली गुड न्यूज देते, काही ठिकाणी बॅड न्यूज देखील देणार आहे। आणि आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती असेल की ह्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कमेंट करता येणार नाही। ज्यांनी सबस्क्राइब बटन दाबलंय त्यांनाच कमेंट करता येईल, कारण की लाईव्ह अपलोड झाल्याच्या नंतर सगळ्यांना करता येईल। ज्यांनी केलं सबस्क्राइब किंवा नाही केलं तरी चालतंय, ठीक आहे। आणि पुन्हा एक सगळ्यांना विनंती होती, काल ज्या व्यक्तीने आपल्याला चुकीच्या कमेंट केल्या त्याचा कार्यक्रम आपण क्राईम ब्रँचच्या थ्रू लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। सोशल मीडिया क्राईम ब्रँचच्या थ्रू यांना चांगला चोप देखील दिलेला आहे, ठीक आहे। आता वळूयात आपल्या अंदाजाकडे। मित्रांनो, उद्या 15 सप्टेंबर सकाळपासून ढगाळ धुरकट वातावरण आणि शितोड्याचं वातावरण देखील राहू शकतं। जे सेम कंडिशन आज झाली ती सेम कंडिशन उद्या आहे नाशिक क्षेत्रामध्ये, वैजापूर भागांमध्ये, त्याचबरोबर काही अहमदनगरच्या मोजक्या भागांमध्ये सुद्धा आहे। उद्या जसं जसं दुपार होईल तसं तसं दुपारनंतर किंवा सकाळच्या 9 वाजता जरी म्हटलं आपण सकाळच्या वेळेला, तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, गंगापूर, काही वैजापूर भागांमध्ये, कन्नड, सिल्लोड भागांमध्ये ढगाळलेले वातावरण उद्या पाहायला मिळणार आहे। पावसाची षटकारे वगैरे देखील काही ठिकाणी पडू शकतात। उद्या सांगली, सोलापूर भागात सेम कंडिशन आहे। अशाच प्रकारे उद्या सकाळपासून इकडे वातावरण बिघडलेलं असणार आहे। पुणे परिसरातील देखील कंडिशन तीच आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन, धुळ्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन उद्याची पाहायला मिळणार आहे। जसं जसं दिवस थोडा वरती येईल, 9-10 वाजता किंवा 11 वाजता म्हणा, नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, जालन्यामध्ये, काही परभणीमध्ये, जिंतूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। थोडाफार चटकारा देखील याच्यामध्ये येऊ शकतो, मोठी कंडिशन नाही आहे। उद्या सोलापूर क्षेत्रामध्ये, सांगली, सातारा या भागांमध्ये, पंढरपूर, अहमदनगर, नाशिक वगैरे भागांमध्ये धुळीचा परिणाम जाणवायला सुरुवात होईल, कारण की परतीच्या पावसाचे हे देखील चान्सेस असतात। त्यानंतर दुपारनंतर 11-12च्या पिरियडमध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी 2:30-3 वाजतील समजा, किंवा थोडा टाईम अजूनही मागे पुढे होऊ शकतो। टायमिंगचं काही एवढं शेड्यूल नाही आहे। पण सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागांमध्ये, सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये, सांगलीच्या उत्तर भागांमध्ये, पुण्याच्याही काही भागांमध्ये, अहमदनगरच्या दक्षिण भागाकडे, त्याचबरोबर पुणे परिसरामध्ये ठिकठिकाणी, नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी, काही ठिकाणी आभाळ ढगाळ तर राहीलच पण पाऊससुद्धा आहे। आणि कन्नड, सिल्लोड, पाचोरा, जळगाव, भडगाव परिसरातसुद्धा, चाळीसगाव परिसरातसुद्धा वातावरण बिघडणार आहे। पावसाची शक्यता जाणवते। काही ठिकाणी जोरदार सरी तर काही ठिकाणी फक्त मध्यम षटकारे वगैरे कंडिशन राहील। त्यानंतर अकोल्यामध्ये मोजक्या ठिकाणी, जालन्यामध्येही काही ठिकाणी, जे उत्तर साईड असेल, दक्षिण साईडमध्ये काही ठिकाणी, अंबड परिसरात मोजक्या ठिकाणी अशी कंडिशन उद्याच्या पावसाची पाहायला मिळते। पाऊस मोठा नाही आहे, पण ज्यांनी विश्रांती सांगितली त्यांच्यासाठी हा डोज आहे। वातावरण पूर्णपणे क्लिअर राहणार नाही आहे, पहिलेही सांगितलं आहे। 20%, 25% भागात तो कव्हरिंग एरिया घेत असं ढगाळलेलं वातावरण हे बनत जाणार आहे। सोयाबीन जे काढतात मित्र, त्यांची जी गंजी बनवून ठेवली ती गंजी तुम्ही झाकूनच घरी येत चला, कारण की एखाद्या ठिकाणी एखादा ढग दाखवणार आहे। एक्झॅक्टली उद्याची तारीख ही पावसाची बिघडलेली आहे। त्यानंतर सोमवार, परवाच्या दिवशी सोमवार काय सांगतो ते देखील पहा। सेम त्याच दिवशी सोलापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, कोकण किनारपट्टी, अहमदनगरचा दक्षिणेकडील भाग, या भागांमध्ये तर दक्षिण साईडला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, कारण की अरबी समुद्रामध्ये जे हाय प्रेशर बनले त्या हाय प्रेशरच्या वाऱ्यासोबत गरमीची लेवल, बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात दाखल होत आहेत, त्यामुळे हा पाऊस संभावतो आहे। अशा प्रकारचं हे वातावरण राहणार आहे। स्थानिक वातावरण तयार होऊन जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी, धुळे, मनमाड परिसरात मोजक्या ठिकाणी सोमवारची देखील कंडिशन आहे। जास्त काही मोठी कंडिशन नाही आहे। आणि त्याचबरोबर मंगळवार, बुधवार नागपूर जिल्ह्यामध्ये धुळीचं प्रचंड प्रमाणात वातावरण सकाळपासूनच पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी अधूनमधून ढगाळलेलं वातावरण, पाऊस वगैरे होऊ शकतो, कारण की ही येणाऱ्या लो प्रेशरची, जे MP जाणार आहे, MP प्रभाव टाकणार आहे, त्या लो प्रेशरचा हा फटका आहे, ज्याची पूर्वकल्पना आपण बंगालच्या खाडीत बनणाऱ्या लो प्रेशरच्या बद्दल सांगितलं देखील होतं। याचा धुमाकूळ मध्य प्रदेशमध्ये सर्व जिल्ह्यांना होणार आहे। काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात होईल, पण जे काही भोपाळ आहे, जबलपूर आहे, आणखीन काही उत्तर MP काही भाग आहे, तिथे अतिवृष्टी सदृश्य नदी नाल्यांना महापूर येणं अशी कंडिशन देखील घडणार आहे। छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आणि MP हे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने येत आहेत। नागपूरचा, वर्ध्याचा काही मोजकाच भाग याच्यामधील, जास्त काही मोठी कंडिशन यामध्ये पाहायला मिळत नाही आहे। मित्रांनो, विशेष करून थोडंसं आता परतीच्या पावसाबद्दल देखील बोलूयात, कारण की कालचा लाईव्ह आपला खरखर झाला, ठीक आहे। वर्ध्यातल्या शेतकऱ्यांना खरं पाहायला गेलं तर पूर्व विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना THFS वेदरकडनं हा इशारा असणार आहे।
मित्रांनो, सोयाबीन काढताय, काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 20 तारखेच्या नंतर, त्याच्या अगोदर 17-18ला सुद्धा वातावरण खराब आहे, पण त्याच्यामध्येही एवढा मोठा धोका नाही आहे. पण 20 तारखेच्या नंतर जेव्हा 21-22 तारखेला जी कॉम्बिनेशन बनतंय, एक गरमीची लेवल महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पसरते. या काळामध्ये पाऊस मोठ्या थेंबाचा, मोठ्या जाडीचा, मेघगर्जनेचा, विजांच्या कडकडाटाचा पाऊस हा आगमन करतोय. बुलढाणा जिल्हा सुद्धा त्याच्यामध्ये येतोय. बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आहेत. पण आता बघूयात कुठल्या जिल्ह्याला सगळ्यात जास्त प्रभाव दाखवणार आहे, कुठल्या जिल्ह्यांना सर्वात जास्त विजांचा धोका आहे आणि एक्झॅक्टली तारीख कोणती तो सुरू करणार आहे, या बाबतीत देखील बोलूयात. 20 तारखेनंतर पूर्वकल्पना, 20 तारखेनंतर हा परतीचा पाऊस सुरू करतोय. परतीच्या पावसामध्ये बाष्पयुक्त वारे असल्यामुळे दिवसभर धुळीचं वातावरण देखील राहू शकतं. द्राक्ष बागायत शेतकऱ्यांचा फटका बसण्याचे चान्सेस असतात. पण आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करूया. जर वर्धा, अकोला, अमरावती या क्षेत्रामध्ये पहिल्याच जास्त पाऊस झाला आहे, ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन पाण्यामध्ये राहते असते, पाणी त्याच्यामध्ये साचते, अशा शेतकऱ्यांनी 17, 18, 19ला हे वातावरण तुम्हाला दिसणारच आहे. पण त्याच काळामध्ये तुमच्या पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करा, अन्यथा सोयाबीन पाण्यामध्ये राहू शकते. आणि त्यावेळेस नंतर तुम्ही सोयाबीन काढण्याचा विचार करता, त्यानंतर गॅप मिळणार आहे. पण तो पॉईंट आपण लपून ठेवलेला आहे, तो पॉईंट आपण उद्याच्या लाईव्हमध्ये घेणार आहे. का ठेवला आहे? कारण की ऑक्टोबर महिन्याची सुरुवात सुद्धा पावसानेच होणार आहे. 5-6 दिवसाचा गॅप मिळेल मधामध्ये, मी पहिलेही सांगितलं. त्याच्यामध्ये काही दिवस कमी अधिक होतीलच, 5-6 दिवसाचा चान्स मिळेल. पण 5-6 दिवसात कुणाची सोयाबीन लवकर काढणं होणार आहे, यासाठी सुद्धा हे पूर्वकल्पना आपण दिली होती. मित्रांनो, विशेष म्हणजे हिंगोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्हा हा विजांच्या तडाख्यात जास्त आहे. अकोला, बुलढाणा हा सुद्धा आहे, पण ह्या जिल्ह्यापेक्षा थोडं कमी राहील, पण आहे. त्यानंतर याची जी लेअर आहे, पहिल्या स्टार्टिंगच पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत पूर्ण भाग तो व्यापणार आहे. म्हणजे नाशिक क्षेत्रापासून जळगावपर्यंत एक सेम कंडिशनचं वातावरण आहे, धोधो बरसणारं वातावरण आहे, पण भाग बदलत आणि 75% कॅपॅसिटी घेणार आहे. तर अशा पद्धतीचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये आपण लाईव्हमध्ये अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. ज्यांना आवडला असेल व्हिडिओ तो शेतकऱ्यांना देखील शेअर करत चला आणि लाईव्हला उद्याच्या सगळ्यांनी हजर राहा. कारण की कालच्या लाईव्हला कॉल आवाज व्यवस्थित आल्यामुळं आपण हा लाईव्ह अडथळ्याला घेतला होता. तरी दक्षिण भागांची माहिती थोडी सांगायची बाकी होती, त्यांनाही पूर्वकल्पना देऊयात. तुमच्या परिसरामध्ये बघायला गेलं तर धाराशिवला उद्या पण वातावरण खराब आहे 15 सप्टेंबरला. आणि विशेष म्हणजे जोरदार पाऊस, मध्यम मुसळधार पावसाची कंडिशनसुद्धा ही त्याच तारखेला येते, 21-23च्या तारखेला तुमच्याकडे येते. थोडा एक दिवस लेट येईल त्यांच्यापेक्षा, पण पाऊस तुमच्याकडेही त्याच पद्धतीचा असणार आहे. सगळ्यांना पुनश्च एकदा जय शिवराय, धन्यवाद.